नमस्कार. आसावरी किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अंड्याची भुर्जी कशी करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवले. गॅस ऑन करायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे. 4-5 लसणीच्या पाकळ्या मी बारीक ठेचून घेतल्या आहेत, त्या टाकल्यात. सोनेरी रंग आल्यानंतर त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकलेत. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. जवळपास झाला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. साधारण मऊ होईपर्यंत याला व्यवस्थित परतायचं आहे. टोमॅटो पण झाला आहे जवळपास. त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे. नंतर लाल तिखट टाकते. हे साधारण 1/4 चमचा इतकं घेतलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर गरम मसाला टाकायचा आहे. आता हे सर्व एकदा मिसळून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आणि हा मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे अर्धी वाटी टाकलात तरी चालेल. आणि एकदा व्यवस्थित हे मिसळून घेऊन त्याच्यामध्ये अंडी फोडायची आहेत. 3 अंडी घेतलेत मी. आता ही अंडी व्यवस्थित हे सगळं मिसळून घ्यायचं आहे. असं एकत्र व्यवस्थित मिसळायचं आहे. चमच्याने ते व्यवस्थित बारीक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. पुन्हा एकदा हे एकत्र करायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून थोडं पाणी ठेवायचं वरती. पाण्याच्या वाफाने ते शिजेल. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि 5 मिनटं ह्याला शिजू द्यायचं आहे. 5 मिनटानंतर आपली भुर्जी रेडी आहे. तुम्ही पाहू शकता. आता एका प्लेटमध्ये आपण ही भुर्जी काढून घेऊया. ही भुर्जी तुम्ही चपाती, भाकरी किंवा पाव सोबत पण खाऊ शकता. पाव आणि भुर्जीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्ही ही रेसिपी करून बघा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.